स्वयंपाकघरातली कुठली अशी व्यंजन आहेत की जी आपण घेऊ शकतो छोट्या छोट्या तक्रारींसाठी? मसाल्याचे सर्व पदार्थ हे कुठे ना कुठे तुमच्या आरोग्याला कुठेतरी मदत करणारेच असतात. सुरुवात करायची झाली तर सुंठ हे सर्वोत्तम औषध आहे. विश्व भेषज म्हणलेलं आहे की सर्व आजारांवर काम करणारं असं हे औषध. त्यातल्या सर्दी, खोकला, अंगदुखी याच्यावर आपण सुंठीचा वापर करतो. मिरी पावडर ही कफाला कमी करणारी आहे. त्यामुळे जर तुमचं नाक बंद आहे किंवा खूप प्रमाणात कफ साठलेला आहे तर थोडंसं मिरी चूर्ण अगदी चिमूटभर किंवा 2 चिमूटभर तुम्ही मधावर चाटण केलं तरी साठलेला कफ आहे तो कमी व्हायला, ती स्रोतसं मोकळी व्हायला मदत होते. तिसरा आहे हळद. हळद आपल्याला आता सगळ्यांनाच माहिती आहे की अँटी कार्सिनोजेनिक ड्रग आहे किंवा भरपूर त्यामध्ये घटक आहेत, पण हळद ही स्वतःहूनच कफघ्न पण आहे. त्यामुळे आपण लहान मुलांना बघतोच की खोकला झाला असेल तर हळद आणि दूध देतो. त्या ठिकाणी हळद ही थोडी उष्ण गुणधर्माची असल्यामुळे त्या कफाला विलयन करतं, पातळ करायला मदत करतं. आणि दूध हे थोडंसं स्निग्ध स्वरूपाचं असल्यामुळे काय होतं की सहजपणे त्याला बाहेर पडण्याला उपयोगी पडतात आणि ताबडतोब फायदा होतो. चौथा आहे तमालपत्र. तमालपत्र आपल्यापैकी बऱ्याच जणांना अगदी 30-40 नंतर कोलेस्ट्रॉल लेवल्स वाढलेल्या दिसून येतात, ट्रायग्लिसराइड्स वाढलेले असतात. तर अशा व्यक्तींनी दररोज सकाळी एक सारंटा कपभर कोमट पाणी, त्यामध्ये 2 चिमूटभर तमालपत्रची पावडर घालून ते थोडं झाकून ठेवा आणि नंतर सकाळी सकाळी अनाशापोटी प्या. हे एक्सलंटली फायदा करतं. तुमच्या शुगर लेवल्स, कोलेस्ट्रॉल लेवल कमी करायला उपयोगी पडू शकतं.